सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून दाबून शिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. मी अजय सपकाळ, माझ्या वडिलांना 12:30 वाजता 28 तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होतं, त्यासाठी दाखल केलं. विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा. मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं. डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं 2 दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील. 28 तारखेला दुपारी ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धी आले, सगळं बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या. आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25, त्यातले 7-8 टाके तुटले. तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही. इन्फेक्शन आहे बॉडी. त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर दिलं. अक्षरशः आपटलं, हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही. घेऊन दिलं. डॉक्टर येतो, एक नवीन डॉक्टर येतो, ट्रीटमेंट देतो, तो मास्क लावून आलेला असतो, गळ्यातून निघून जातो. अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला. त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे, त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं, पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे. आताड्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत, त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं. त्यांच्या पोटात एअर बाहेर होती बुडबुड्या, तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं. फक्त इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन आहे. हा फोटो बघा, हा आताड्यांचा फोटो माझ्या बापाचा. पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही. हे बघा 48 तासाचं डायलिसिस होतं. हा फोटो. इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते. फुफ्फुस गेले म्हणले, किडन्यांवर आलाय, तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय, हळूहळू करत असं डायलिसिस आणलं. आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून दाबून चाप केला छातीचा, चेहरा स्किप केला. माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून. माळकरी बाप्पा, माझा बाप माळकरी, काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. नेमकं आज आपण तोडफोड केली आहे, काय नेमकी भूमिका आहे मी आम्हाला माहित नाही तोडफोड कोणी केली, पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे. पैसे घेतात, उकळतात, इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला. तेव्हा बोरावके डॉक्टर कोण आहे, चाकणे कोण आहे, काही मॅनेजमेंटची संबंध नाही. 1 तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही. घंटा त्याला अक्कल एका नाही, त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय. आणि भूमिका काय असणार? भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही. आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे. माननीय आंबेडकर साहेब, तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे. मंगेशकर चिवटे, श्रीकांतदादा शिंदे, तुम्ही जर या कार्यकर्त्यांना न्याय दिला तरच योग्य आहे. साहेब, हे खूप चुकीचं झालेलं आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय, यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे. मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार.